हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर डॉक्टर रफिक अब्बास मुजावर यांचा बंगला आहे. नेहमीप्रमाणे डॉक्टर मुजावर हे माले मुडशिंगी गावातील दवाखान्यात गेले होते, तर त्यांच्या पत्नी शबनम मुजावर या सकाळी 9 वाजता गावातील मेडिकलमध्ये गेल्या होत्या. शबनम मुजावर या दुपारी 1:45 वाजता घरी आल्या असता त्यांना बंगल्याचं कुलूप उचकडल्याचं दिसलं. त्यांनी तात्काळ नातेवाईक आणि हातकणंगले पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण केलं. चोरट्यांनी या बंगल्यातून 15 तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम 1.5 लाख रुपये लंपास केली आहे. याच परिसरात 15 दिवसांपूर्वी 4 ठिकाणी एकाच रात्री चोरी झाली होती. त्या चोरीचा तपास अजून लागलेला नाही. आता भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी चोरी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. चोरीचा तपास हातकणंगले पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासो जाधव, पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंखे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.